पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर डॉक्टर घायसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नोटीस दिलेली होती, मात्र त्यावर IMAने आक्षेप घेतलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र काउन्सिलचे प्रशासक विक्की रुगवानी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। डॉक्टर साहेब, तुम्ही जो नोटीस दिला डॉक्टर घायसास यांना, त्यावर IMAने आक्षेप नोंदविला। मला माहीत नाही याच्याबद्दल की काही आक्षेप वगैरे काही आहे की नाही माहीत नाही, पण आम्ही जे नोटीस दिला आहे डॉक्टर सुश्रुत घायसास यांना, ते नियमाप्रमाणे आहे। आणि आम्ही जानकारी मागितली होती मंगेशकर हॉस्पिटलकडून, आणि त्या जानकारीमध्ये म्हणजे जे तिकडून आम्हाला जे पत्र मिळाला त्या पत्रामध्ये डॉक्टर सुश्रुत यांचा उल्लेख आहे। आणि यांच्या अंडरमध्ये मिसिस बिसे यांच्या दुर्दैवी निधन झाला, त्यांच्या उपचार ते डॉक्टरही करत होते, आणि म्हणून त्या अनुषंगाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर सुश्रुत यांना एक नोटीस बजावली आहे आणि त्यांच्या उत्तर मागितलं आहे। IMAचं म्हणणं असं आहे की रुग्णालयाला नोटीस द्यायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे ही म्हणजे एक अशी संस्था आहे ज्याच्यात म्हणजे डॉक्टर लोक पंजीकृत असतात, आणि आम्ही हे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी काही निष्काळजीपणा केला किंवा कसे त्याची आम्ही चौकशी करत असतो। म्हणून आम्ही नोटीस जे आहे, पहिले आम्ही रुग्णालयाचं पत्र दिलं होतं आणि रुग्णालयाकडून जानकारी मागितली। त्या जानकारीमध्ये आम्हाला रुग्णालयाकडून असा डॉक्टर सुश्रुत यांचं नाव मिळालं, आणि त्याच्यानंतरच आम्ही डॉक्टर सुश्रुत यांना आता नोटीस दिलं आहे। आणि दुसरं म्हणजे आम्हाला राज्य महिला आयोगकडून एक सूचना मिळाली आहे, त्याच्यात त्यांनी असा हे केलं आहे की तुम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने या पूर्ण घटनाक्रमावर काही ॲक्शन घ्यावे। सर, घायसास यांना तुम्ही जे नोटीस दिली त्याचं उत्तर आज येणे अपेक्षित होतं, काही उत्तर आलं? हां, ह्याचं उत्तर आम्ही अजूनपर्यंत जेव्हा येईल तर आम्ही म्हणजे या उत्तर काय येणार काय नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला याच्यानंतरची जे काही ॲक्शन होईल त्याची जानकारी आम्ही देऊ। नक्कीच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला ज्याप्रमाणे रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ही नोटीस बजावण्यात आली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।